सर आता कोविड नंतर वर्क फ्रॉम होमचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे ना खूप सारे लोक घरी वर्क स्टेशन, स्टडी टेबल्स बनवत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बनवत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे? मोस्टली तुम्ही जर बघाल त्याच्यामध्ये फोल्डिंग टेबल किंवा असे फिक्स स्टडी टेबल वगैरे याची पण डिमांड आलेली आहे. स्टडी टेबल्स आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे रेडीमेड पण भेटतात. आपल्याला त्या ठिकाणी काम पण करणार आहे, कम्फर्ट लेवल कशी असली पाहिजे, किती वेळासाठी त्या ठिकाणी बसलं जातं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमचा तो स्टडी टेबल किंवा जो पेपर स्टेशन आहे तो तयार करण्यात आला पाहिजे. मोस्टली जर तुम्ही फार क्रिएटिव्ह पर्सन असाल, तुमच्याकडे खूप काही समजा आयडियाज असतील, तर तुम्ही एका जागी व्यवस्थित बसू शकत नाही. तर अशा वेळेस तुमच्याकडे लो बॅक चेअरचा उपयोग त्या ठिकाणी करायला पाहिजे. तर व्हील्स असले पाहिजे जेणेकरून तुम्ही मुवमेंट करू शकता. दुसरे जे असतात की ज्या ठिकाणी खूप वेळ त्यांना एका जागेपासूनच काम करायचं आहे, अशा ठिकाणी तुम्ही मीडियम बॅक चेअर्सचा उपयोग करू शकता जेणेकरून फोकस राहून एक काम त्या ठिकाणी करता येतं. लहान मुलांची किंवा चंचल मनाचा काही होतात, म्हणजे त्यांना काय होतं फोकस करणं अवघड जातं. तर अशा ठिकाणी तुम्ही विदाउट व्हीलच्या चेअर, ज्याची आपण डिजिटल चेअर्स म्हणतो, अशा प्रकारचे चेअर्स तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता जेणेकरून ते फोकस राहून एक काम पूर्ण करू शकतील. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर स्टडी टेबलवरती बुक शेल्फ एक ठेवण्यात येतो. तर बुक शेल्फची हाईट पण स्टडी टेबल पासून साधारण 30 इंच वरती पाहिजे जेणेकरून तुम्ही उठताना बसताना तुम्हाला मध्ये अडथळा वाटणार नाही. बऱ्याच वेळी त्या ठिकाणी सॉफ्टबोर्ड लावण्याची पण एक पद्धत असते. तुम्ही पूर्ण फुल सॉफ्टबोर्ड घेऊ शकता किंवा तुम्हाला त्या ठिकाणी हाफ सॉफ्टबोर्ड आणि हाफ व्हाईटबोर्ड असं पण तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन असतो. तो आता मल्टिपल गोष्टींसाठी तुम्ही त्या वर्क स्टेशनला किंवा स्टडी टेबलला तयार करू शकता.